रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांची कन्या आमदार विश्वजित कदम यांच्या भगिनी, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांची पत्नी भारती लाड यांचं आज दुःखद निधन झाले। पुणे येथील भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांच्या दुःखाची माहिती कळताच पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे। भारती लाड यांचा जन्म 18 जुलै 1974 रोजी सोनसळ येथे झालाय। भारतीताईंच्या पावलांनी डॉक्टर पतंगराव कदम घडले। त्यांचा संघर्षाचा काळ त्यांनी जवळून पाहिलाय। त्यांनी भारती या नावाने संस्थांचं जाळं जगभरात उभं केलं। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कुंडल येथे त्यांचं पार्थिव आणण्यात आलं। त्यावेळी आपल्या लाडक्या ताईंचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता। पार्थिव त्यांच्या निवासस्थानी येताच महिला व कार्यकर्त्यांनी आक्रोश केलाय। गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली। येथील गंगामाता स्मशानभूमीत मुलगा ऋषिकेश लाड आणि रोहन लाड यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिलाय। यावेळी मोहनराव कदम, शिवाजीराव कदम, विश्वजित कदम, जयसिंग कदम, शरद कदम, जितेश कदम, खासदार विशाल पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुहास बाबर, अरुण लाड, मानसिंग नाईक, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, अमोल बाबर, शरद लाड, संग्रामसिंग देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भारती विद्यापीठ आणि भारती हॉस्पिटलचे पदाधिकारी, कर्मचारी, रयत शिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते। कुंडल येथील प्राचीन जैन मंदिरात असणाऱ्या मूर्तीची विटंबना काही समाजकंटकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। याची गंभीर दखल घेत जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष लतिक गांधी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली आहे। त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेऊन 2 समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे या प्रकरणाचा गंभीर तपास करून या प्रकरणातील समाजकंटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्या। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, कुंडल येथील प्राचीन जैन मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी मूर्तीची मोडतोड करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला। या भागात असा प्रकार पहिल्यांदाच घडला। या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशातील जैन बांधवांमध्ये प्रचंड असंतोष आहे। आज कुंडलला घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत याचा सर्व तपास कामाबद्दल चर्चाही केली आहे। पोलिसांचे श्वान पथक आणि सायबर तज्ज्ञांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे। पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे। मात्र अद्यापही या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागले नाहीत। पोलीस आणि प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासाला गती द्यावी, हे पूर्वनियोजित होतं का याचा सखोल तपास करावा, यांसह अन्य सूचना पोलिसांना राज्य शासनाच्या वतीने दिल्याचं त्यांनी सांगितलं। सांगली महापालिकेच्या कार्यालयांना आयुक्त सत्यम गांधी यांनी अचानक भेट दिली। यावेळी अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याचं आढळून आले। आयुक्तांनी संबंधितांकडून तातडीने खुलासा मागवण्याचे आदेश उपायुक्तांना दिले। आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रभाग समिती क्रमांक 2 विश्रामबाग, प्रभाग समिती क्रमांक 3 कुपवाड आणि प्रभाग समिती क्रमांक 4च्या विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली। यावेळी काही अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याचं आढळून आलं। त्यामुळे आयुक्त यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवण्याच्या सूचना उपायुक्त विजया यादव यांना दिल्या। तर कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहणं, उपस्थितीची नोंद करणं, आवश्यक ती कामे करणं याबाबत नियमावली बनवण्याच्या सूचना देखील दिल्या। स्वच्छता निरीक्षक दुपारनंतर उपस्थित नसतात, याबाबत आरोग्य अधिकारी यांनी नोंद घ्यावी। नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही झाली पाहिजे। हलगर्जीपणा केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय। मिरज कार्यालयात जन्म मृत्यू विभागामध्ये दाखले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती। त्यामुळे आयुक्तांनी तातडीने जादा कर्मचारी व आवश्यक ती यंत्रणा देण्याच्या सूचना केल्या। कर विभागाकडील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या। यावेळी उपायुक्त विजया यादव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सांगावकर आणि स्मुल्ला उपस्थित होते। पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जाहीर करण्यात येणाऱ्या पोलीस महासंचालकांची पदक जाहीर करण्यात आली आहे। त्यात जिल्ह्यातील 6 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सातत्यपूर्ण सेवेबद्दल हा गौरव करण्यात येतो। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गौरव पदकांची घोषणा करण्यात आली आहे।
पोलीस महासंचालकांनी जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्याला स्थान मिळाल्याने पदकप्राप्त पोलिसांचं अभिनंदन होते। यात मोटार परिवहन विभागातील सहाय्यक फौजदार चालक राजेंद्र विलास पवार यांना गेले 20 वर्ष अपघात न करता अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पदक जाहीर झालं। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार अनिल राजाराम कोळेकर यांना सर्व प्रकारच्या क्लिष्ट आणि सनसनाटी गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावून तपास केल्याबद्दल पदक जाहीर झाले। इस्लामपूर पोलीस ठाण्यातील दीपक बबनराव ठोंबरे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्यामकुमार विजय साळुंखे, विटा पोलीस ठाण्याचे आनंदराव रंगराव पाटील यांना सेवेत 15 वर्ष उत्तम रेकॉर्ड ठेवल्याबद्दल, तर पोलीस मुख्यालयातील विकी मदन जांगळे यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखवल्याबद्दल पदक जाहीर करण्यात आले। पोलीस दलातील कर्तव्य करत असताना उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्हाची घोषणा होते। त्यानुसार महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली आहे। पोलीस अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचं पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी अभिनंदन केले। मिरज येथे उत्तम नगरमध्ये झालेला तरुणाचा मृत्यू हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असल्याचं तपासात उघड झाले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने संशयित तुषार सिद्धार्थ सुंठनूर याला अटक केली आहे। मिरज येथील उत्तम नगरमधील रेल्वे ट्रॅक नजीक 14 एप्रिल रोजी सचिन सदाशिव कोळी हा तरुण जखमी अवस्थेत आढळला होता। त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता। त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर डोक्याला दगड लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक रवाना केलं होतं। या पथकातील कर्मचाऱ्यांना त्या दिवशी मयत सचिन कोळी आणि संशयित तुषार सुंठनूर यांच्यात वाद झाल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुषार सुंठनूर याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घटनाक्रम सांगितला। त्या दिवशी रेल्वे पटरी नजीक एक जण लहान मुलांना शिवीगाळ करत होता। त्याबद्दल तुषारने त्याला जाब विचारला। यातून तुषार आणि मयत सचिन यांच्यात वाद झाला आणि मारामारी झाली। या वादातूनच तुषार यांनी सचिनच्या तोंडावर नाकावर ठोसे मारून त्याला ढकलून देऊन तो निघून गेला। त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या उतारावरून सचिन घसरत गेला। यावेळी त्याचं डोकं दगडावर आदळून तो जखमी झाल्याची माहिती उघडकीस आली। यावरून पोलिसांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संशयित तुषार सुंठनूर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निसर्ग फाउंडेशन लेंगरेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने लेंगरे येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या हस्ते दैनिक जनप्रवासचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, प्राध्यापक संजय ठिगळे, माजी सभापती सौ मनीषा बागल, निसर्ग सखी मंच अध्यक्ष डॉक्टर वैशाली हजारे, सरपंच सौ लक्ष्मीबाई पाटील, उपसरपंच झाकीर पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन चंदन शिवे, सचिव नानासाहेब मंडलिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। निसर्ग फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पत्रकार प्रताप मेटकरी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला। गेल्या 18 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक जनप्रवासचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना निसर्ग फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। विश्रामबाग येथील आरक्षित भाजी मंडईच्या जागेवर महापालिका प्रशासनाने बगीचा तयार केलाय। बाग सुशोभीकरणाच्या नावाखाली 4,69,000ची उधळपट्टी केली आहे। यामध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे। महापालिकेच्या निधीची अशी उधळपट्टी करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आयुक्तांकडे केली आहे। मनसेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देखील दिले। तानाजी सावंत म्हणाले, विश्रामबाग येथील दांडेकर हॉलच्या पाठीमागे एका खुल्या भूखंडावर भाजी मंडईचं आरक्षण असताना आणि त्या ठिकाणी मागील काही वर्षांपूर्वी भाजी मंडई मंजूर झाली असताना केवळ महापालिकेचा पैसा लाटण्यासाठी तेथील एका लोकप्रतिनिधीने त्या जागी बाग सुशोभीकरणाची मागणी करून संबंधित अधिकाऱ्याच्या संगणमताने 4,69,850 रुपये मंजूर करून घेतलं। त्या पैशातून विकासाच्या नावाखाली रानवटी झाडे लावून महापालिकेचा पैसा लाटण्यात आलाय। याचबरोबर त्या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वीची जुनी निलगिरीची झाडे बेकायदेशीररित्या तोडून
त्यांचा देखील व्यवहार करण्यात आला। याची चौकशी करण्यासाठी आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यासाठी यापूर्वी पत्र दिलं होतं, मात्र अद्याप चौकशी झाली नाही। त्यामुळे आयुक्तांची या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं। मिरज तालुक्यातल्या इनामधामणी गावच्या हद्दीतील जुन्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे। या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली। या ठिकाणाहून रोकड, दुचाकी आणि रिक्षासह 2,57,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जुगार खेळणाऱ्या दिग्विजय सुभाष श्रीरंबेकर, महेश जिन्नू बिर्ने, अक्षय राजेंद्र भोसले, अच्युत गोपाळ नाईक, सुहास कृष्णा कोळी आणि सतीश महावीर पाटील अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे उद्ध्वस्त करण्याचे आदेश टास्क फोर्सच्या बैठकीत दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की इनामधामणी गावच्या हद्दीतील 32 माग कारखान्याजवळ असलेल्या सम्मेत पाटील यांच्या जुन्या घराच्या पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर 3 पाणी जुगार अड्डा सुरू आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने छापा टाकला। यावेळी संशयित 6 जण टेबलाच्या बाजूला गोलाकार करून पत्त्याचा जुगार खेळत होते। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता दिग्विजय श्रीरंबेकर यांनी सांगितले की सदरची जागा सम्मेत पाटील यांच्या मालकीची असून ती भाडे तत्वावर श्रीरंबेकर, सागर फडतरे आणि निलेश नाईक या तिघांनी मिळून घेतल्याचं सांगितलं। यावेळी तिघे मिळून या ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्डा चालवत असल्याचं निदर्शनास आलंय। यावेळी 6 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 2,57,000चा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले। महापालिकेत आज लोकसेवा हक्क दिवस साजरा करण्यात आला। त्यानिमित्त आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकसेवा आणि हक्क याबाबतची शपथ दिली। महाराष्ट्र शासनाने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध लोकसेवा हक्क कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम पार पडलाय। महापालिकेत आता 40 ऑनलाईन सेवा देत आहे। घरपट्टी बिल भरणे, पाणीपट्टी बिल भरणे, नवीन पाणी कनेक्शन, बांधकाम परवान्यासह अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केलं। यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, विजय यादव, वैभव साबळे, स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे, धनंजय जाधव, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, लेखा विभागाचे संगय्या मठद आदी जण उपस्थित होते।